फुटबॉलच्या जगात सध्या एकाच देशाची चर्चा सुरू आहे आणि तो देश म्हणजे स्पेन. 2026च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत गतविजेत्या अर्जेंटिनाला धूळ चारत स्पेनने पुन्हा एकदा फुटबॉल जगतावर आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण स्पर्धेत स्पेनने आधी उपांत्य फेरीत फ्रान्सला आणि नंतर अंतिम सामन्यात अर्जेंटिनाला नमवून एकामागून एक महातबर संघांना घरचा रस्ता दाखवला. प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडवणारी ही स्पेनची प्रसिद्ध टिकी टाका शैली पुन्हा एकदा अव्वल ठरली असून आजवर कोणत्याही संघाला या रणनीतीवर तोडगा शोधता आला नाही. पाहूया या स्पेनच्या शानदार आणि ऐतिहासिक विजयाची संपूर्ण कहाणी. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. एकेकाळी पेरेनियल अंडर अचिव्हर्स म्हणून हिणवल्या गेलेल्या स्पेनने नवीन शतकात मात्र फुटबॉलवर आपलं नवनिर्वाद वर्चस्व सिद्ध केलं. जगजेत्यांच्या क्लबमध्ये 2010 मध्ये सर्वात उशिरानं प्रवेश करणाऱ्या स्पेनने आता 2010 आणि 2026 असे दोन विश्वचषक, तसेच 2008 आणि 2012 आणि 2024 असे 3 युरो अजिंक्यपद पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. युरो आणि पाठोपाठ विश्वचषक जिंकण्याची ही किमया त्यांनी तब्बल 2दा साध्य केली. पण स्पेनच्या यशाचे रहस्य काय याचे उत्तर दडले आहे त्यांच्या खेळण्याच्या खास शैली, ज्याला टिकी टाका म्हटलं जातं. या शैलीची मुळे 1974च्या नेदरलँडच्या टोटल फुटबॉल या क्रांतिकारी संकल्पनेत आहेत. डच प्रशिक्षक रिनल मिकेल्स आणि महान खेळाडू योहान क्रायफ्रू यांनी मैदानावर स्थळ, वेळ आणि जागा यांचा योग्य वापर करून चेंडूवर ताबा ठेवण्याचं तत्वज्ञान मांडलं आहे. पुढे क्रायफ्रू जेव्हा बार्सिलोनाचे प्रशिक्षक बनले तेव्हा त्यांनी ही तत्व तिथे रुजून आणली. क्रायफ्रू यांचे पट्टशिष्यक पेप गार्डियर यांनी शावी हॅन्ड्रेज, आंद्रे एनेस्टा आणि सार्गिओ बुएस्टोस यांसारख्या खेळाडूंच्या मदतीने बार्सिलोना आणि स्पेनच्या संघात टिकी टाकाची निर्मिती केली. लहान लहान पासेस, चेंडूचा जास्तीत जास्त ताबा आणि प्रतिस्पर्धीला चुका करायला लावणं हे या शैलीचं मुख्य वैशिष्ट्य होतं, ज्याच्या जोरावर स्पेनने 2010चा विश्वचषक जिंकला होता. काळाच्या ओघात मेसी, रोनाल्डो, एम्बापे आणि केन यांसारख्या खेळाडूंचा उदय झाल्यावर जुन्या टिकी टाकाच्या मर्यादा उघड्या पडू लागला. केवळ लहान पासेस दिल्याने गोल होत नव्हते आणि बचावात त्रुटी राहिल्यास ती शैली धोकादायक ठरत होती. पण स्पेनचे विद्यमान प्रशिक्षक लुडेस ए फ्रायंटो यांनी या शैलीत क्रांतिकारक बदल घडवून आणले. त्यांनी टिकी टाकाचा मूळ आत्मा कायम ठेवत त्यांचे लांबचे आणि हवेतील पासेस समाविष्ट केले. तसेच चेंडूचा ताबा सुटताच प्रतिस्पर्धीवर तुटून पडायचं, चेंडू परत मिळवण्याची आक्रमक रणनीती आखली. फ्रान्स विरुद्धच्या सामन्यात 84व्या मिनिटापर्यंत फ्रान्सला स्पॅनिश गोलच्या दिशेने एकही फटका मारू दिला नाही, तर अंतिम सामन्यात अर्जेंटिनाला अशी एकही संधी मिळाली नाही. हा या रणनीतीची परमोच्च बिंदू ठरला होता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फॅरेंटो यांनी कधीही कोणत्याही मोठ्या क्लबचे प्रशिक्षक पद सांभाळले नाही. त्यांनी स्पेनचे अंडर 17 आणि अंडर 21 या युवा संघाचे मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. त्यामुळे सध्याच्या स्पॅनिश संघातील खेळाडूंनी अगदी बालवयापासूनच ही नवीन खेळ शैली आत्मसात केली आहे. इतर कोणत्याही देशात युवा स्तरापासून असा एकच पद्धतीचा सराव दिला जात नसल्याने प्रतिस्पर्धी संघाला या आधुनिक टिका टाकावर तोडगा शोधणं जवळपास अशक्य झालं. या अद्भुत संघकीय खेळामुळे आणि उत्कृष्ट प्रशिक्षणामुळे येणाऱ्या कोणत्याही जागतिक फुटबॉलवर स्पेनचं साम्राज्य राहील यात काही शंकाच नाही.